आदित्य भास, स्टॉप इट. काही उपयोग होणार नाही आता याचा. दिस इज द एंड. नाही साई, मला काही होतं मी तुला इथून सोडवणार, मी वाचवणार तुला. तू थांब. तुला काही झालं तर मी सगून काय करू? त्यापेक्षा आपण एकत्र मरूयात तरी. नाही साई, नाही. पाच आदित्य, खूप खूप स्ट्रगल केला आपण आयुष्यात. शेवटचे काही क्षण आपण एकमेकांबरोबर हसत घालूया. आधी आता आपण अजिबात साड व्हायचं नाही. हे शेवटचे काही क्षण मला तुझ्या बरोबर हसून घालवायचे. आणि आता मला हसवण्याची जबाबदारी तुझी आहे. पण हा माझा शेवटचा हट्ट समज. चीटिंग आहे. काही चीटिंग वगैरे नाही. तू हसतीयस. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. लव्ह अँड वॉर. मग अशी मी तुला आय लव्ह यू म्हणाले तेव्हा आय डोंट असं म्हणालास ना? प्रेमच नाहीये माझ्यावर. लाजोची स्टाईल. आधी प्रेम नाहीये सांगायचं आणि मग प्रेम करून दाखवायचं. मी सगळ्या जगासमोर पुन्हा पुन्हा हे सांगायला तयार आहे की माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. सई बिराजदार, माझं तुझ्यावर अशक्य, अचाट, अफाट, भयंकर, तुडुंब प्रेम आहे. दापोली आठवतीये? त्यातच मजा आहे. तू पण एखादा हट्ट कर. शेवटचा. मी पुरवीन तो. माझ्यासाठी गाणं गाशील का ग? माझं आवडतं. मेरी जा मुझे शान कहो, मेरी शान, मेरी शान, मेरी शान, मुझे शान कहो, मेरी शान, मेरी शान, मेरी शान.
चाललंय? काही नाही, सोड, माझं स्वप्न आहे, झोप तू. पण माझं काय म्हणतोस? तुझं माझं असं काही नसतं, आपलं असतं, आपलं म्हण. सॉरी, पण दोघांना सेम स्वप्न कसं पडेल? काही काय तुझ्याकडे मेलोय का? मी वरून स्वर्गात आलोय? हो हो, स्वर्गातच आलाय तुम्ही. वसंत स्मृती नावाच्या स्वर्गात आलाय. जागे झालात का? हा, आलात पराक्रम करून. तुम्ही आल्यानंतर योद्ध्यांचं आरती ओवाळून, झांजा वाजवून, घंटा पडून, शंख फुंकून स्वागत करून झालेलं आहे. आता जर का जागे झाला असाल ना, तर कान ठेवून ओरडतो तुम्हाला त्याला. हा हा, हे स्वप्न असूच शकत नाही. मला नाही वाटत आपण देवा घरी होत. अरे हे ब्रह्मेंचं घर आहे. देवा घरी जायचं असेल ना, तर तुम्हाला यमाला घेऊन माझ्या बॉडीवरून जायला लागेल. आणि पिंटेच्या बॉडीवरून यमच काय, यमाचा रेडा पण जाऊ शकत नाही. केवढा मोठा स्पीड ब्रेकर आहे. आप लोगों को इस टाइम पे भी मजाक सूझ रहा है? ये कोई टाइम है मजाक का? अरे पण हे तरी काळ वेळ बघून कुठे शाण्यासारखे वागतायत. नाही तर काय, त्या खोट्या आदित्यकडे नोकरी करण्याचा यांचा प्लॅन सुद्धा भंकस होता. आणि करायचं होतं तर निदान आम्हाला सांगून तरी करायचं ना. ये सब बता के करने जैसा भी तो नहीं था ना. तुम्हाला वाटतं मी घाबरट आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की पैसा आणि कंपनीपेक्षा आपला जीव महत्वाचा आहे. आणि सारखा सारखा आपला जीव असं धोक्यात घालण्यात काही अर्थ नाही. हो पण मामा, एक मिनिट, पिंट्या बोलतोय ना ते बरोबर बोलतो. ह्या पुढे तुम्ही दोघांनी नाही, तुम्ही दोघांनीच नाही, आपण कुणीही ह्या सगळ्यामध्ये पडायचंच नाही. दादा तू हे बोलतोय? हो, मीच बोलतो. आज जे काही सगळं झालेलं आहे ना, त्याच्यानंतर एक मिनिट, नक्की झालंय काय? नाही, मला खरंच काही कळत नाहीये की आम्ही एक्झॅक्टली वाचलो कसे काय. मला शेवटचं आठवतंय ते माझ्यासाठी गाणं गाशील का ग? माझं आवडतं. मेरी जान मुझे शान कहो, मेरी जान. तुम्ही साथ जिएंगे साथ मरेंगे अशा प्रेमाच्या शपथा घेतल्या असतील, पण तुमच्या प्रेमाचे या जगात बरेच साक्षीदार आहेत. आणि त्यांना तुमच्या लव्ह स्टोरीचा दी एंड व्हावा असं वाटत नव्हतं. अरे यांना इथून बाहेर कसं काढायचं? बाहेर जेडीची माणसं उभी आहेत. यांना बाहेर काढायचा एकच मार्ग आहे. अरे काढा ना तुझं सामान काय त्या. मला म्हणजे भावात शाल दिला जायचं आहे. कचरा नाही न्यायचा, इथून सोन्यासारखी माणसांना घेऊन जायचंय, ते पण गुपचूप. काय माणसं? ती बी सोन्यासारखी? होय. कोण हान कोणती? सई आणि आदित्य. अरे आदित्य भाऊ ना सहित आहे? होय. मी ओळखते त्यांना. तू ओळखतोस? अरे ओळखतो, मी फॅन आहे त्यांच्या लव्ह स्टोरीचा. आता तुम्ही काहीच टेन्शन करायचं नाही. माझे भावाची हालत मक्षे. पहिला नंबर ये दोघांचा. चला चला चला.
काहीतरी काय केवढं असं मिळायचं का मला जाम भारी वाटतंय. तुला वाटत असेल पण आम्हाला अजिबात वाटत नाहीये आणि मला तर अजिबात वाटत नाहीये. त्यामुळे हे सगळं पाहिल्यानंतर मी एक निर्णय घेतोय आणि तो इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना लागू पडेल. हे आज जे काही झालंय ना ते पाहिल्यानंतर आणि मूर्खासारखं वागून नंतर जीव वाचवत पळण्यापेक्षा हे सगळं सोडून आपण सगळे आजच्या आज दापोलीला जाणार कायमचे. देवा, अरे उशिरा होईना पण दादाला नाही माझ्या मनासारखी गोष्ट झाली. चला चला मी आत्ताच तयारीला लागतो आणि दादा, आपका डिसीजन एकदम सही है. मैं भी इतने दिनों से बिल्लू के बगैर रह रही हूँ, दापोली में ही सही, लेकिन अब बच्चे के साथ खुशी से जी पाएंगे. इस कंपनी और पैसे के चक्कर में अगर हम जी नहीं पाए तो क्या फायदा. सुनो जी, दादा मला तुझा निर्णय पटला आहे. आता मामा दापोलीला जायचं ते कायमचं. बाबांची कंपनी न वाचवता तुला मालकाच्या खुर्चीत न बसवता आणि तो जेडी त्याची वाट लावल्याशिवाय नाही. पण मग काय करायचं शमशेर सिंग? मामांना पटवायचं. मामा अरे आपण हे काय करतोय? सगळं सोडून दापोलीला चाललोय. अरे दापोलीत काय आहे? काय आहे म्हणजे आपला वडिलोपार्जित वाडा आहे, आपल्या हक्काच्या बागा आहेत. नारळ आहे, सुपारी आहे, समुद्र आहे, किनारा आहे. पण कंपनी आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज नाही आहे ना. नसू दे ना, आजवर ती तुझ्या आयुष्यात कधीच नव्हती. मग आता नसली तर काय फरक पडणार आहे? मामा अरे पण मग आई बाबांच्या स्वप्नाचं काय? तुमच्या स्वप्नांचं काय? तर सगळी स्वप्न आयुष्यात पूर्ण होतातच असं काही नाहीये. आम्हाला सुद्धा वाटत होतं सगळं सुखासुखी व्हावं म्हणून. नाही झालं त्याला काय करणार. पण म्हणजे आपण हार मानायची दादा मामा. कभी कभी हार में भी जीत होती है. सही याद कसली आली आहे जी? आपला आदित्य हाच आदित्य देसाई हे अजून जगाला माहितीच नाहीये. पण आम्हाला माहितीये, तुम्हाला माहितीये, हे सगळं ठीक आहे. पण शेवटी दुनिया जग हे सगळं घरातल्या माणसांपुरतं मर्यादित असतं. पण माझ्या या घराची शिस्त, संस्कार, नियम आणि स्वभाव हे असं काम अर्धवट सोडून जाण्याचं नाहीये. घाबरून जगणं आपल्या तत्वात बसत नाही ना मामा. समोरचा शत्रू कितीही मोठा असला तरी एकत्र त्याच्याशी लढायचं अशी शिकवण दिलीत ना तुम्ही आम्हाला. मला पटतंय तुझं बोलणं, पण तू बंधूशी बोल. तुम्ही गुल्लूशी बोला. पिंटाजी से बात करो. तुम्ही दादाशी बोला. दादा मामा आता फक्त एकच माणूस उरला. माणूस नाही, राजा. या घरचा राजा. आता त्या राजाने फक्त हुकूम सोडला पाहिजे. जीव सोडणार पण माझा हट्ट नाही सोडणार. वंदनाला दिलेलं वचन मी नाही मोडणार आणि वचन पूर्ती होईपर्यंत ही वसंत स्मृती देखील मी नाही सोडणार. ज्याला जायचं असेल त्यांनी खुशाल पळून जावं. जोवर आदित्य या कंपनीच्या मालकाच्या खुर्चीवर बसत नाही तोवर मी कुठेही जाणार नाही. देवा घरी सुद्धा जाणार नाही. ज्याला जायचं असेल त्यांनी खुशाल पळून जावं. मी एकटा या कंपनीसाठी लढत राहीन, तडफडत राहीन. आली कोर्टाची ऑर्डर आली. आता आप्पांच्या शिव्या आणि सोटा खाण्यापेक्षा आयुष्यात थोडे धक्के खाऊया आणि सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. अरे पण त्या तोत्या आदित्य देसाईला ओढा पाडणार कसा? त्याचा एक वीक पॉइंट आपल्या लक्षात आलाय. कोणता? मुलींना पाहिलं ना
की हा आदित्य लगेच विरघळतो. झालं म्हणजे आपण परत फिरून तिकडे आलो. हो मामा, अरे कारण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एकच मार्ग आहे, तुम्हालाही माहिती आहे. अरे पण मुलगी आणायची कुठून? आणि अशी मुलगी जी रिस्क घ्यायला तयार होईल. वर ती आपल्या विश्वासातली असली पाहिजे. मैं ट्राय करू. मुलगी म्हणताय. हो वहिनी, काय बोलताय तुम्ही? जी चूक सईनी केली ती पुन्हा करण्यात काय अर्थ आहे? नाही कशातच काही अर्थ नाही. एक तर असं त्या वाघाच्या गुहेमध्ये स्वतःहून जायला कोण तयार होणार? आणि अशी मुलगी आहे तरी कुठे आपल्या नजरेत? आहे, अशी एक मुलगी माझ्या नजरेत आहे जी माझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार होईल.